नमस्कार. नुकतीच विधानसभा निवडणूक संपली, मताधिकार विकला आणि आता आपण संविधान बचाव किंवा लोकशाही अशी लोकशाही तशी लोकशाहीचे गुणदोष खेळायला मोकळे. कालच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं काही पैशांची ढगफुटी झाली त्याप्रमाणे महाराष्ट्रभर पैशांचा धोधो पाऊस पडला आणि हा पडलेला पाऊस केवळ शहरातच नाही तर गाव वस्ती तांडा वाड्या सर्वत्र हा पाऊस पसरला. आणि आता निवडणूक संपली आणि सारं काही शांत झालं. असं वाटतं की या पावसाच्या ढगफुटीमुळं सारं गाव वाड्या वस्त्या शहरं निर्मळ झाली, स्वच्छ झाली, पवित्र झाली. खरं म्हणजे महाराष्ट्रानं हे पहिल्यांदा पाहिलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचं वाटप, मतांची विक्री आणि आपली अस्मिता गहाण ठेवण्याचा हा प्रकार या महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिला असेल. खरं म्हणजे यापूर्वी असा समज होता की या देशातले काही मोजके समाज, मोजक्या वस्त्या, मोजक्या जाती हे आपले मत विकतात, पैसे घेतात. ही गोष्ट काही वर्षापूर्वीची चर्चा असायची, परंतु आता मात्र काळ बदलला आहे. खरं सांगायचं म्हणजे 8 वर्षापूर्वी चिखली शहरामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही लोकांनी हा जो ठपका आहे की काही समाज आपलं मत विकून पैसे घेतात, तो ठपका नाहीसा व्हावा म्हणून चिखलीकरांनी जवळपास महिनाभर हे अभियान राबवलं आणि लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधान निर्मात्यांनी, या देशातल्या तमाम लोकांना, मग त्या स्त्री पुरुष असतील का सर्व 18 उपजाती असतील, सर्वांना एका झटक्यात मताचा अधिकार देऊन या देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या बरोबरीनं आणून ठेवले. खरं म्हणजे संविधान निर्मात्यानं स्वित्झर्लंडच्या स्त्रियांपेक्षा लवकर, अमेरिकेच्या काळ्या लोकांच्या लवकर एकाच झटक्यात सर्वांनाच हा अधिकार दिला. आणि कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, सर्वांना एक मत एक मूल्य हा अधिकार दिला. आणि त्या अनुषंगानं आपण सर्वजण एका रेषेत समानतेत आलो. परंतु कालचा जो प्रकार पाहिला, या प्रकारामध्ये जो समज होता की काही मोजके समाज पैसे देऊन आपलं मत विकतात, तो आता दूर झाला. आता जवळपास सर्व समाज, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्रिया असोत का पुरुष असोत, मजूर असोत का नोकऱ्यावाले असोत का व्यापारी असोत, असा कोणी नाही उरला की ज्याने आपलं मत नाही विकलं. महाराष्ट्रभर कुठेही पहा, गावात पहा, शहरात पहा, गल्ल्यावस्तीत पहा, सर्वत्र पैशाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू होतं. आणि एक गोष्ट ही सांगितली पाहिजे, काही काही अवस्थांमध्ये तर रात्री 3-3 वाजेपर्यंत स्त्रिया शेकोट्या करून रस्त्यावर बसलेल्या होत्या. आता थंडी दिवस आहेत, पण तरी देखील रात्री 3-3 वाजेपर्यंत स्त्रिया पैशांचं वाटप होण्यासाठी किंवा कोणी उमेदवार येतो का, पैसे देतो का, या अपेक्षेपोटी शेकोट्या करून बसलेल्या होत्या. कुणाची गाडी आली, आले. म्हणजे काय ती उत्सुकता, काय तो पाशवी आनंद. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं घडलं नव्हतं. गरीब लोकांनी पैसे घेतले असतील, ठीक आहे, गरिबीमुळे आपण ते मान्यही करू, परंतु याला फक्त गरिबी कारणीभूत नाही, त्याला लालच कारणीभूत आहे. आणि दुसरी गोष्ट अज्ञान कारणीभूत आहे. अहो, या देशामध्ये हजारो वर्षाचा इतिहास जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की स्त्रियांचं काय स्थान होतं, या जातींचं काय स्थान होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात आपल्या सर्वांना समानतेनं वागण्याचा, स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिलाय. खरं म्हणजे मतदान हे पवित्र असं काम आहे. हा अधिकार फार पवित्र आहे, तो आपण फारच अनमोलपणानं जपला पाहिजे. परंतु तसं झालं नाही. जो तो पैसे घेतोय, अहो ज्याला पगार आहे, ज्याचं उत्पन्न चांगलं आहे, जो इन्कम टॅक्स भरतो, त्यानं पैसे घ्यावेत. पण हे घडलंय.
महाराष्ट्रभर हे घडलंय आणि त्यामुळं लोकशाहीची दिशा कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर चालली की काय हे म्हणावं लागेल. आता इलेक्शन झालं, आता जसं काही सर्व काही व्यवस्थित झालं, म्हणजे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वजण सक्रियतेने सहभागी झाले होते आणि फार मोठं काम पार पाडलं असं वाटतंय. परंतु काम पार पडत असताना आपण किती पावित्र्यानं आपला अधिकार बजावलाय. आपण आपलं काही जणांनी तर मत न करण्याचेही पैसे घेतलेत. मत न करण्याचे पैसे घ्यावेत. अहो कुठतरी मला काय म्हणायचं, तुम्ही उमेदवाराला एक वेळेला तुम्ही बनवू शकता किंवा जगाला बनवू शकता, पण किमान स्वतःला आपण बनवू शकत नाही ना. आपल्याला आपलं मन म्हणत असेल, आरशासमोर उभं राहिल्यानंतर हे तर म्हणत असेल आपण कोणातरी फसवलं, आणि हा फसवण्याचा आनंद असुरी आनंद आहे तो. तुम्हाला भेटलेले पैसे तुम्ही 2, 4, 8 दिवस महिनाभर खसाल, 5 वर्ष तर पुरणार नाहीत, पण 5 वर्षापर्यंत खाली मान घालून जगावं लागेल. ज्या उमेदवारांकडनं काही लोकांनी 2-2, 3-3 उमेदवारांकडे पैसे घेतले. आता खरं म्हणजे चांगलं आहे का? पैसे घेणं हेच चुकीचं आहे, पण 2-2, 3-3 जणांना पैसे घ्यायचे. अहो स्वतःची फसवणूक नाही का ही? आता 5 वर्षापर्यंत जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आलेला असेल, त्याच्या समोर जाऊन आपण स्वाभिमानानं हे म्हणू शकतो का हे आमचं काम करा म्हणून? तो तुम्हाला हो म्हणेल का? आपली हिंमत नाही होणार ना, कारण आपण आपला स्वाभिमान, आपला श्वास आपण विकलाय. मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझ्याकडे सुद्धा काही वर्षापूर्वी मी घरी नसताना एक भेटवस्तू आली होती. परंतु मी जेव्हा घरी आलो आणि जेव्हा पाहिलं भेटवस्तू आलेली आहे, तर मी ती वस्तू घेऊन त्या व्यक्तीच्या घरी नेऊन सन्मानपूर्वक वापस केली आणि हात जोडून त्यांना विनंती केली, माफ करा, तुम्ही दिलेली भेटवस्तू मी स्वीकारू शकत नाही. कारण माझं मत जे आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांनी मला देऊन, हे असं एकच माध्यम आहे की ज्या माध्यमानं मला या टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी किंवा जे काही सर्वात श्रीमंत मोठे उच्चपदस्थ लोक असतील त्यांच्या बरोबरीत आणणारं हे मत आहे, जे मी विकू शकत नाही. हे विकल्यानंतर मी गरीबच असणार आहे. म्हणून मला तो श्रीमंतीचा आनंद, तो दिलेला माझा अधिकार मला जपायचा आहे. माफ करा, ही वस्तू वापस घ्या. त्यांना देखील वाईट नाही वाटलं. त्यांना कळलं की हा माणूस जो बोलतोय प्रामाणिकपणे बोलतोय. मित्रांनो, 8 वर्षापूर्वी आम्ही जे चिखलीत अभियान राबवलं ना, त्याला गरीब लोकांनी खूप साथ दिली आणि जवळपास 20% लोकांनी आमच्या विनंतीला मान देऊन पैसे नाही घेतले. परंतु आता 8 वर्षानंतर पाहतोय तर जो तो पैसे घेतोय. आता हे अभियान राबवत कोणासाठी? ज्यांना आपल्याहून जास्त समजतं त्यांना कसं समजवायचं? ज्यांना कमी समजतं, जे शिकलेले नाहीत, गरीब आहेत, आपण त्यांना जाऊन आपल्याप्रमाणे सांगू शकतो. पण जे ऑलरेडी आपल्यापेक्षा पुढे आहेत त्यांना कसं सांगायचं? खरं म्हणजे लोकशाहीच्या देशामध्ये आता एकदा आत्मप्रश्नाची वेळ आलेली आहे. हा देश आपण म्हणतोय ना, तर देशावर खरं प्रेम असेल ना, तर पहिल्यांदा ही एक हे म्हणेल की जबरदस्ती केली पाहिजे किंवा हा नियम केला पाहिजे की एक संसदीय समिती स्थापन करून या देशामधल्या प्रत्येक माणसाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यांनी तो 100% बजावलाच पाहिजे. जर त्यांना नाही बजावला तर तो नोकरीत असेल तर एखादं इन्क्रिमेंट बार, आधार कार्डावरनं कोणत्या स्कीमा घेत असेल तर स्कीमा बंद, किंवा व्यापारी असतील किंवा जे कोणी लोक असतील, टॅक्स भरणारे लोक असतील, या सर्वांवर काही ना काही पाबंद लावला गेला पाहिजे. म्हणजे काय होईल? 100% मतदान होईल. लोक काय करतायत, मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असं म्हणून बिंदास फिरत जात आहेत. असं नाही झालं पाहिजे, कारण हे लोकशाहीशी केलेली बेमानी आहे आणि जो मतदान करणार नाही त्याला फार मोठी पनिशमेंट कायद्यामध्ये तरतूद करून दिल्या गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच संविधान निर्मात्यांनी जेव्हा हा मताचा अधिकार दिला की नाही, त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं, कारण त्यांना जाण होती या मताच्या अधिकारामुळं मी या देशातल्या तमाम जनतेला एका समान रेषेत आणू शकतोय. आणि म्हणून तेव्हा ते हे बोलले होते की मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मिळालेले मुक्तीचे साधन जर तुम्ही पैशावर विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मूर्ख तुम्हीच. यासाठी बंधू आणि भगिनींनो, कोणत्या स्थितीत
तुम्हाला मिळालेला हा अधिकार पैशावर विकू नका. हा अधिकार इतका अमूल्य आहे की त्या अधिकाराला आपल्या आई आणि बहीण यांच्या इज्जतीला आपण जेवढं जपतो तेवढे अधिकाराला जपा, म्हणजे तुमची प्रगती होईल. या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय जो जो पैशांचा धोधो पाऊस पडला त्यावरून असं लक्षात आलंय की जनतेला आता विकासाची भाषा नको आहे. आमच्या गावाला रोड करा, आमच्या गल्लीत असं करा तसं करा, लोक हे बोलत नाहीत. लोकांना सामूहिक भावनेचा विकास नको आहे. त्यांना बहुतेक असं वाटत असावं की आपला वैयक्तिक विकास झाला पाहिजे. आपल्याला पैसे भेटले, आपली गल्ली, आपलं गाव, आपला देश चुल्यात जाऊ, ही भावना दिवसेंदिवस वाढत आहे. याला केवळ प्रतिनिधी किंवा उमेदवार पुरवठा होतोय. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर हे असं चालत राहिलं तर देश फार चुकीच्या ट्रॅकवर जाईल. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आता हा महाराष्ट्रात हा उच्चांक झालेला आहे. आता इथं थांबलं पाहिजे, नाहीतर उद्या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही असेल. आणि त्यामुळं हा दोष मी राज्यकर्त्यांना देणार नाही, हा दोष देईन जनतेलाच. कारण जनतेनं हे मान्य केलं पाहिजे की आपल्याला तो जो अधिकार आहे, अमूल्य अधिकार मिळालेला, तो फार मूल्यवान आहे. त्याची किंमत आपण जपली पाहिजे. त्याशी पैशावर विकू नये. मोठ्या मोठ्या लोकांनी हा जोडी तुमच्या घरी आलं पाहिजे. ते काय येत नाही, त्यांना माहिती आहे की पैसे दिले की सारं काम मिळतं. आणि त्यामुळंच आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकशाहीला बळकट केलं पाहिजे. आणि देशावरचं खरं प्रेम जे आहे की नाही ते या माध्यमातून दाखवलं पाहिजे. नाही तर काय होतं, निवडणूक संपली की बाकीचे 5 वर्षे आपण संविधान बचाव, लोकशाहीचं हे बरोबर नाही, लोकशाहीचं ते बरोबर नाही, यात हे असावं त्यात ते असावं, आपण चर्चा करतो. मग ते चावडी असो, पार असो का कुठले कट्टे असोत, लोक जमून चहा पित चर्चा करत असतात. हे बघा, लोकशाहीनं किंवा संविधानानं आपल्याला जर हा अधिकार दिलाय तर या अधिकाराबरोबर कर्तव्य देखील येतं. आणि ते कर्तव्य आपण जर निष्ठेनं पार पाडलं तर येणाऱ्या पिढ्यांचं भलंच भलं आहे. देश हा विकसित होईल. आणि खरं म्हणजे जगाच्या पाठीवर आपल्यासारखा भौगोलिक परिसर किंवा तिन्ही बाजूला समुद्र, हिमालय, 3 ऋतू, सुपीक जमीन, इतकं सारं निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. परंतु या देशातल्या लोकांची मानसिकता देखील तशी चांगली असायला पाहिजे. परंतु दिवसेंदिवस हा जो प्रकार घडतो आहे हा थांबला तर ठीक आहे, नाहीतर देश पुन्हा एकदा एरमाच्या मागल्या किंवा देश जो विकसनशील आहे तो अविकसित व्हायला फार वेळ लागणार नाही. आपण टॉप 5 मध्ये, टॉप 3 मध्ये, टॉपमध्ये याला वेळ लागत नाही. पण मग जर देशाचा माणूसच म्हणजे लोकशाहीचा जो आत्मा आहे, जो केंद्रबिंदू आहे, तोच जर भ्रष्ट झाला तर मग याला काही अर्थ नाही, याला काही विलाज नाही. म्हणून आपण सर्वच, तुम्ही असो मी असो, आपण सर्वांनी याची जाण ठेवली पाहिजे की आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, सुदृढ करायची आहे आणि देशाला आपल्याला टॉपवर न्यायचं आहे. तर आपण याचं भान ठेवलं पाहिजे एवढ्या अपेक्षा. नाहीतर उद्यापासनं ही चर्चा सुरू, हे करू आपण, ते करू आपण, करायचं काहीच नाही. आपण काही ना काही केल्याशिवाय काही होणार नाही. म्हणून देशाप्रती आपलं प्रेम, आपली निष्ठा, राष्ट्रप्रेम म्हणून आपण यापुढे तरी मतदानाचा अधिकार हा प्रामाणिकपणानं 1ही रुपया न घेता निष्ठेनं आणि 100% लोकांनी हा अधिकार बजावला पाहिजे. म्हणजे आपल्याला मोठ्या मोठ्या प्रतिनिधींना देखील ज्या विचारण्याची ताकद निर्माण होते आणि तेव्हा कळेल की हा अधिकार किती अमूल्य आहे. तुर्तास एवढंच. नमस्कार.